अपरिहार्य आणि परिहार्य प्रश्नांचा गुंता आणि मानवी मनातलं आणि मानवी शरीरातलं जनावर हे आज आव्हान म्हणून उभं आहे. धर्म पराभूत झालेला आहे, संस्कृती पराभूत होते आहे. अशा परिस्थितीमध्ये कला, साहित्य आणि सत्यात्मक विचार हे मानवतेला वाचवू शकेल, विकसित करू शकेल. या दृष्टीनं आपल्याला नवीन मांडणी करावी लागेल. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील घाटगे. कविता जगणारी माणसंच्या आज आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं चार चांद लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण आज महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही तर खूप धन्य पावलो आहे ज्यावेळेस त्या व्यक्तिमत्वाने आम्हाला या कार्यक्रमामध्ये येण्याची परमिशन दिली. आणि विशेष म्हणजे ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. सर, मनपूर्वक हार्दिक स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. सरांची आता मी नव्याने काय ओळख करून देणार, कारण संबंध महाराष्ट्र सरांना गेली अनेक वर्ष त्यांच्या साहित्यिक प्रवासाने, त्यांच्या परखड विचारांनी, सरांच्या ग्रंथ लिखाणाने आणि सरांच्या प्रस्तावना देण्याने संबंध महाराष्ट्र त्यांना अगदी जवळून ओळखतोय. आमच्यासारख्या नवीन लेखकांचे तर सर खूप आयडॉल आहेत. कारण कुठल्याही नवीन लेखकाला एखादं पुस्तक लिहिण्याकरता एक शाबासकी देणं किंवा त्याला प्रस्तावना देणं हे अगदी सहज सर करतात. आणि सरांचा वावर हा नवीन कवींपासून, लेखकांपासून ते अगदी जुन्या लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आहे. तर सरांचा आता आपल्याला तरी थोडक्यात आजपर्यंतचा प्रवास आपल्यासमोर मांडतो. डॉक्टर श्रीपाल सबनीस ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, अभ्यासक व समीक्षक, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे सरांनी. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर सरांची 2 वेळा निवड झाली आहे. तसेच विद्यापीठात प्राचार्य पदावरून सर रिटायर्ड झाले आहेत. डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचे 62हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कविता संग्रह, कादंबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखन संग्रह इत्यादी तब्बल 300हून अधिक वाङ्मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकात विविध विषयांवर त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे संबंध महाराष्ट्रभर 1000हून अधिक कार्यक्रम व्याख्यान स्वरूपात झाले आहेत. सरांच्या 2015 ते 2019 मधील सर्व कार्यक्रमांचे तपशील साहित्य संमेलनाध्यक्षाची आत्मकथा या ग्रंथात आले आहेत. सरांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिलीत. त्याचबरोबर सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पुरस्कारांपैकी काही ठळक पुरस्कार मी आपल्यासमोर मांडतो. यामध्ये डी कोसंबी पुरस्कार, मॅगझिन गॉर्की पुरस्कार, विशेष म्हणजे रामजी आंबेडकर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा देखील सरांना प्राप्त झालेला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. महात्मा फुले पुरस्कार, संत नामदेव अध्यासन पुणे विद्यापीठ पुरस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार हे व असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. आजपर्यंत 116 संमेलनाचे उद्घाटक व अध्यक्षस्थान सरांनी भूषवले आहे आणि हा आजपर्यंतचा विक्रम आहे. तर असे आपले आजचे पाहुणे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. कविता जगणारी माणसं या कार्यक्रमामध्ये मी नेहमी पाहुण्यांना प्रश्न विचारत असतो की तुम्हाला या कार्यक्रमात आल्यानंतर कसं वाटतंय. मलाच हा आज प्रश्न पडलाय की मलाच तुम्ही आल्यानंतर खूप जास्त आनंद झालाय. त्यामुळे मी असं वेगळं काय तुम्हाला विचारणार की ह्या कार्यक्रमात आल्यानंतर कसं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे आमची तर कार्यक्रमाची गेली 6 महिन्यांपासूनची सुरुवात आहे आणि या 6 महिन्यांच्या कालखंडामध्येच तुम्ही आम्हाला प्रमुख पाहुणे भेटणं हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. कविता जगणारी माणसं या चॅनलचे संयोजक डॉक्टर स्वप्नील घाटगे, समीर एजरे आणि हृदय मानव ही तरुण पिढीतील 3 संवेदनशील अशा प्रकारचे कार्यकर्ते हे नव्या टायटलचं चॅनल चालवत आहेत. याबद्दल मी समाधान व्यक्त करतो.
या तिघांचंही मी हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. कविता हे संवेदनेचं दुसरं रूप असतं आणि कविता जगणारी माणसं या नावाचंच चॅनल मराठी संस्कृतीच्या इतिहासामध्ये आपली नवी वाटचाल करू पाहत आहे. 6 महिन्याच्या वाटचालीमध्ये सुमारे 26 कार्यक्रम झाले. त्यामध्ये शमीबा पाटील हे एका वेगळ्या प्रकृतीच्या कवयित्रीचं मुलाखत किंवा सह्याद्रीच्या एका वॉचमनच्या संदर्भातील रसिकतेची त्याची मुलाखत, सामान्याला असामान्य अशा प्रकारचं नवीन चॅनल उपलब्ध करून देणं आणि त्या विचारपीठावरनं त्या माणसाची माणुसकीची कथा समजून घेण्याची भूमिका कविता जगणारी माणसाची ही सबंध कार्यकर्ते मंडळी बजावत आहेत. माणुसकी हरवत चाललेल्या कालखंडामध्ये संवेदनेचा मुर्दा पाडणाऱ्या कुरूपता सर्व प्रवाहामध्ये रुजत असताना आपण कवितेतली संवेदना जगवत आहेत आणि कवितेच्या माध्यमातून कविता जगणाऱ्या माणसाचा सन्मान करू पाहत आहेत. कवितेचा प्रांत हा सत्याचा आहे, संवेदनेचा आहे, संविधानाचा आहे. संविधान आणि संवेदना याची कुठेतरी सुंदर अशी प्रकारची सांस्कृतिक गाठ घालून, अनुबंध जोडून आपण या चॅनलच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे जागरण करू पाहत आहेत. शुद्ध प्रबोधनासाठी सत्यनिष्ठा आवश्यकच असते, पण त्यासाठी शुद्ध संवेदना पण आवश्यक असते आणि म्हणूनच संवेदना आणि सत्याचा हा गोप गुंफणारा हा कार्यक्रम आपण या चॅनलच्या माध्यमातून रुजवत आहात आणि संपूर्ण मराठी समाजासह, भारतीय समाजासह विश्वाचा समाज कवितामय करणं म्हणजे सत्यनिष्ठ आणि संवेदनामय बनवण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न सुरू झालेला आहे. याबद्दल या तरुण ध्येयवादी तिन्ही तरुणांचं मी विशेषतः हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचे वेगवेगळे जे प्रयोग मी ऐकले त्यामुळे मी प्रभावित झालेलो आहे आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की तरुणांच्या पाठीवरती हातच ठेवून चालणार नाही. त्यांच्या संवेदना, त्यांच्या काळजातल्या उर्मी, त्यांच्या काळजातलं चैतन्य समजून घेऊन त्याची प्रेरणा मी स्वीकारावी आणि मी तरुणांच्या पातळीवरती मीही काम करावं, अशा प्रकारची मी भूमिका गेली अनेक वर्ष जगत आलो. आणि म्हणून तर कवी असो, लेखक असो, सर्व तरुणांच्यामध्ये कालपर्यंत मी 309 प्रस्तावना पुस्तकांना लिहिल्या. त्यामध्ये बहुसंख्य तरुण हे कविताच लिहिणारे आहेत, याचं मला समाधान आहे. आणि कविता जगणारी माणसं आज मला या चॅनलच्या रूपानं भेटत आहेत. संपूर्ण जग हे कविता जगणाऱ्या माणसांचं व्हावं, म्हणजे ते संवेदनामय व्हावं. संवेदना ही माणसाला आश्वस्त करते, मानवी समाजाला नवी दिशा देते. माणसातलं क्रौर्य, माणसातली शोषक प्रवृत्ती, माणसातली विकृती सर्व अर्थानं, सर्व काळी, सर्वांसाठी संपावी आणि संवेदनशील माणुसकीचा गहिवर जपणारी माणसं निर्माण व्हावीत, यासाठी कविता महत्त्वाची आहे. कवितेचा ध्येयवाद महत्त्वाचा आहे. दुःखमुक्त मानवता महत्त्वाची आहे आणि दुःखमुक्त जग निर्माण करण्याच्या दृष्टीनं हे छोटंसं आज सुरुवात असणारं चॅनल हे वाढत जाऊन विकसित व्हावं आणि भारताचा, महाराष्ट्राच्या नकाशा ओलांडून ते विश्वाशी एकरूप व्हावं, अशी सुरुवातीलाच मी या ठिकाणी या 3 तरुणांच्या या संयुक्त प्रयत्नाला मी शुभेच्छा देतो. अगदी अंतःकरणपूर्वक मी त्यांचं अभिनंदन करतो. मनापासून धन्यवाद सर. तुम्ही खूप भरभरून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि या शुभेच्छा नक्की तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने की आम्हाला महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ही जी कविता जगणारी माणसं ही जी संकल्पना आहे ती रुजवण्याकरता खऱ्या अर्थानं एक 10 हत्तींचं बळ देतील आणि त्याच्यातून एक संवेदनशील पिढी घडवण्याकरता जो आम्ही खारीचा वाटा उचललेला आहे तो आम्हाला नक्की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं सर्वांना लाभेल हीच आशा व्यक्त करतो. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की साहित्य संमेलनाचे अध्यक्षच्या आधीचे सबनीस सर आणि नंतरचे सबनीस सर यात काही फरक किंवा काही बदल झालेला आहे काय? व्यक्ती म्हणून बदल नाही, पण माझ्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन निश्चित बदल झाला आणि माझ्या भूमिकेमध्ये अधिक व्यापकता आली, असंच एवढाच फरक मला जाणवतो आहे. पण ह्या भूमिकेची सूत्र संमेलनाच्या पूर्वी ही भूमिकेत होती.
जगातले सर्व धर्मातलं चांगुलपण बेरजेमध्ये एकत्र आणावं. जगातले सर्व धर्मातले, सर्व काळातले, सर्व प्रदेशातले, सर्व समाजातले महापुरुष संवादी सामर्थ्याच्या बेरजेतून एकात्म व्हावेत आणि मग हे नवीन रसायन महापुरुषाच्या सामर्थ्याचं बेरजेचं रसायन आणि सर्व सर्व संस्कृतीतल्या दुःखमुक्त मानवतेच्या सामर्थ्याचं बेरजेचं रसायन एकत्र करून संपूर्ण मानवी समाजाला नवी दिशा विकासाची स्वीकारता येऊ शकेल. वर्तमान धर्मातले संघर्ष, जातीपातीचे सगळ्या भांडणे, देशाच्या पेटलेल्या सीमा आणि माणसात पडलेलं अंतर, नात्याला लागलेली आग, अपरिहार्य आणि परिहार्य प्रश्नांचा गुंता आणि मानवी मनातलं आणि मानवी शरीरातलं जनावर हे आज आव्हान म्हणून उभं आहे. धर्म पराभूत झालेला आहे, संस्कृती पराभूत होते आहे. अशा परिस्थितीमध्ये कला, साहित्य आणि सत्यात्मक विचार हे मानवतेला वाचवू शकेल, विकसित करू शकेल. या दृष्टीनं आपल्याला नवीन मांडणी करावी लागेल. 70 वर्षाच्या भारतीय प्रबोधनामध्ये आणि जन्मापासूनच्या संस्कृतीच्या एकूण विश्वात्मक प्रवाहामध्ये देश सुधारत नाहीत, हिटलर मरत नाही, देशाच्या सीमा दरवेळेस पेटलेल्या असतात. जगाचा नकाशा बेधुंद होऊन भान विसरून एकमेकाच्या गळे कापण्यासाठी सर्व देश आतुरलेले आहेत आणि म्हणून हिटलर मेला याच्यावर माझा विश्वास बसत नाही. नवे हिटलर पुतीनच्या रूपानं, झिनिपिंगच्या रूपानं किंवा उत्तर कोरियाच्या राजाच्या रूपानं अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळंच सबंध मानवता होरपळते आहे. या मानवतेला वाचवायचं कसं हा प्रश्न विचारवंतासमोर, राजकारण्यासमोर, तत्त्वज्ञासमोर, साहित्यिकासमोर, कलावंतासमोर आहे. पण दुर्दैवानं भारतातले काय आणि जगातले राजकारणी कळत न कळत सत्याच्या बाबतीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये करप्ट आहेत. किंबहुना सत्ताधारी हे अंशतः तरी करप्ट असतातच आणि म्हणूनच सत्ता आणि सत्य याचा अनुबंध जुळत नाही फारसा. ते अनुभव महाराष्ट्र घेतोय, भारत घेतोय आणि जग घेत आहे. आणि म्हणून सत्याचे कैवारी कलावंत, सत्याचे कैवारी विचारवंत, सत्याचे कैवारी कवी, लेखक, प्रतिभावंत यांच्यावरती समाज आणि संस्कृतीच्या संरक्षणाची फार मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान तुमच्या चॅनलनं कविता जगणारी माणसं या टायटलमधून सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आता जगाला विश्वास देण्याची क्षमता फक्त प्रतिभावंत आणि कलावंतामध्येच आहे. कारण शेक्सपियर आणि कालिदासाचं भांडण नाही होऊ शकत. ज्ञानेश्वर आणि गॉर्की या दोघांचेही मोठेपण परस्परांच्या देशांना मान्य आहे. जगातले सर्व अव्वल नोबेल पारितोषिक विद्वान हे जगाला सर्व सुख देत आहेत आणि म्हणून विद्वान एका देशाचे, एका धर्माचे नसतात. कवी, कलावंत, लेखक एका देशाचे, एका धर्माचे, एका जातीचे नसतात. ते सर्व एकात्म आहेत. शेक्सपियर आणि ज्ञानेश्वर, आंबेडकर हे एकात्म आहेत. महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी हे महापुरुषांच्या सामर्थ्याच्या पातळीवरती एकात्म आहेत. किंबहुना आगरकर आंबेडकर असो, रानडे आगरकर असोत किंवा तुमच्या बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, बसवेश्वर, बुद्ध, महावीर, महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस या सर्वांच्या आयुष्याचा सारांशाची सूत्र ही मानवतेला सुखी करणारी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 जग, 2 देश, 2 धर्माचं अस्तित्व या सत्याच्या ठिकाणी नाही. बाकी संबंध धर्मामध्ये वाटलेलं जग, देशांच्या नकाशामध्ये वाटलेलं जग हे जर आम्हाला एकात्म करायचं असेल तर महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज मला महत्त्वाची वाटते. येशू ख्रिस्त आणि महम्मद पैगंबर, बुद्ध आणि विवेकानंद, महात्मा गांधी आणि महावीर, बसवेश्वर या सर्वांच्या मानव कल्याणकारी सूत्रांची बेरीज मला महत्त्वाची वाटते. या भूमिकेचा सारांश मी जगत आलो, लिहित आलो, बोलत आलो आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या नकाशामध्ये मी माझ्या शैलीनुसार, माझ्या भूमिकेनुसार मी पेरत आलेलो आहे. यामध्ये मला कुठलाही दुजाभाव मला जाणवत नाही आणि म्हणून तर शेकडो, हजारो, लाखो लोकांनी माझ्या भूमिकेवर प्रेम केलं. कारण ही बेरजेची भूमिका आहे. बेरजेचं राजकारण हे सत्तेच्या संदर्भात असल्यामुळे ते घातक ठरू शकतं, पण बेरजेचं समाजकारण
हे सर्वांच्या दुःखमुक्तीसाठी निर्णायक उपयोगी ठरू शकतं. म्हणून माझा हा ध्यास मी अनेक दिवसापासून वर्षापासून माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये संमेलनाच्याही मांडला. त्यापूर्वीही त्याची सूत्र होती. अचानक हा बदल अध्यक्ष संमेलनाचा झाल्यानंतर झाला असं नाही, पण पूर्वीच्या भूमिकेची सूत्रसुद्धा याच बेरजेमध्ये आणि बीजरूपानं दिसत आहेत. त्याचा अधिक व्यापक अशा प्रकारचा प्रचार प्रसार करण्याची संधी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर मला मिळाली. लोकांनी प्रचंड प्रेम केलं. त्यामध्ये अगदी बौद्ध कनिष्ठ उपेक्षित जातीचे भाटके विमुक्त असतील, जैन धर्मीय असतील, मुस्लिम धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय असतील, हिंदू धर्मीय असतील, सगळ्या प्रकारच्या जात धर्माच्या लोकांनी माझ्या भूमिकेवर प्रेमानं अत्यंत चिंब होईल इतकं मला भिजवलं. मी त्या संबंध महाराष्ट्रातल्या बहुसांस्कृतिक प्रवाहांचा ऋणी आहे. त्या ऋणातच मी आयुष्य जगतो आहे आणि या प्रचंड प्रेमाचं टॉनिक मला मिळाल्यामुळं माझं जीवन सर्व अर्थानं आत्मिक समाधानी अशा प्रकारचं आहे. खूप छान सर. थँक्यू. तुम्ही तुमच्या या पूर्ण आत्ताच्या संवादामध्ये हे दाखवून दिलं की संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या अगोदरचे सबनीस सर आणि नंतरचे सबनीस सर याच्यामध्ये विशेष फरक नाही आहे. माणूस म्हणून तुम्ही जसे अगोदर आहात, जसे तुम्ही आयुष्याची सुरुवात ज्या विचारांवरती चालायला सुरुवात केली किंवा जो विचारांचा विस्तव तुम्ही हातात घेतला, तोच विस्तव हातात धरून तुम्ही आजही चालत आहात. वैचारिक दृष्टीनं फारसा फरक त्याच्यात मुळीच नाही. तेच. पण एक आहे की अगदी पूर्वार्धामध्ये सुरुवातीची जी काही माझी कारकीर्द आहे हो. ती वगनाट्याच्या क्षेत्रामध्ये, कलापथकाच्या क्षेत्रामध्ये गेलेली आहे. मी लावण्या लिहिल्या, मी 2-3 वगनाट्य लिहिलेत. बरोबर. तू शुक्राची चांदणी, मुंबईला घेऊन चला किंवा पाटलाची महिना आणि कर्जाचे दैना हे आकाशवाणीवरचं गाजलेलं, आणि मुंबईच्या शेख जैनो चांद यांनी कलापथकानं जे माझं जे वगनाट्य घेतलं होतं शुक्राची चांदणी, ते व्यावसायिक रंगभूमीवर गाजलं. माया जाधव त्याच्यात नृत्य करायच्या, सुबल सरकार नृत्य दिग्दर्शक होते, सुहास भालेकर त्यांचे दिग्दर्शक होते. ते व्यावसायिक रंगभूमीवर माझं वगनाट्य गाजलं. पण वगनाट्यानंतर मी आंबेडकरी विचाराकडे वळलो आणि त्या विचारातून मला गांधी मला जवळचे वाटले, मला सर्व महापुरुष मला जवळचे वाटले. सर्व धर्मातला अधर्म वजा करून आणि सर्व महापुरुषातलं सामान्यपण वजा करून त्याच्यातलं जे काही सामर्थ्य आहे, त्याच्यातलं वंदनीय अशा प्रकारचे जे गुणधर्म आहेत, त्याचा मी भोगता आणि त्याचा मी ध्यास स्वीकारला. आणि त्या ध्यासामध्ये आता बहुसांस्कृतिक एकता हा एकमेव माझा ध्येयवाद हा माझ्या आयुष्यात उरलेला आहे. आणि त्या बहुसांस्कृतिक समाजाच्या निर्मितीसाठी, रचनेसाठी मी आता धडपडतो आहे. ही धडपड अनेक लोकांनी स्वीकारली, पचवल्याचा प्रयत्न चालू आहे आणि ती भूमिका क्रमानं विकसित होते आहे, याचं मला समाधान आहे. तुम्ही आत्ता बोलताना सर म्हटलात की तुम्ही वगनाट्य लिहिली पूर्वीच्या कालखंडामध्ये, लावण्या लिहिल्या, किंवा तुम्हाला लोकनाट्यामध्ये खूप जास्त रस होता आणि त्याच्यातून मग एक तर तुम्ही त्या कालखंडामध्ये शिक्षक म्हणून सुद्धा काम करत होता, प्राध्यापक म्हणून तुम्ही काम करत होता आणि त्याच्यातून मग परत आंबेडकरवादी विचारसरणीकडे तुम्ही वळालात किंवा गांधीवादी विचारांकडे तुम्ही खूप जास्त झुकला गेलात. मग त्या विचारधारेकडे झुकण्याकरता मग काही असं कुठलं विशिष्ट साहित्य तुम्हाला कामी आलं की चालूमध्येच तुम्हाला त्या गोष्टी अशा जाणवल्या? नाही, मला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अत्यंत मानवतावादी असल्याचं मला गांधींच्या विचारातून कळालं. बरोबर. म्हणजे माझ्या घरामध्ये सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर मला भेटले नाहीत. मला सुरुवातीला भेटले महात्मा गांधी. कारण महात्मा गांधी सवर्णांच्या घरामध्ये जाऊन पोचणं गांधींना सुलभ होतं. त्या तुलनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सवर्णांच्या घरामध्ये पोचण्यामध्ये अडचणी होत्या. जातीच्या, धर्माच्या भिंती होत्या. पण गांधीतला महात्मा मला अत्यंत अपील झाला आणि त्या महात्म्याला पचवताना मला लक्षात असं आलं की बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ दर्जाचे महापुरुष आहेत. आणि मग दोघांचा तुलनात्मकही अभ्यास कळत न कळत झाला. बाबासाहेब आंबेडकरांचा विषय मी बहिष्कृत भारताचा विषय मी माझ्या PhD पदवीसाठी स्वीकारला. गांधी हा मला प्रिय असताना, गांधींचा प्रभाव असताना मी बाबासाहेब आंबेडकराकडे झुकलो. कारण त्यांचा बुद्धिवाद, त्यांची संबंध मांडणी, वैचारिक मांडणी अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आणि वस्तुनिष्ठ आहे. त्यांचं बाबासाहेबांचं एक वाक्य आहे बहिष्कृत भारतामध्ये की ब्राह्मण्य हे ब्राह्मणात असतं, मराठ्यात असतं आणि दलितात असतं आणि ते निषेधार्ह आहे. ह्या एका वाक्याची जादू आणि प्रभाव एवढा मेंदूवरती पडला
की इतकं अस्खलित अशा प्रकारचं शुद्ध सत्य बाबासाहेब मांडतायत. त्याचा अर्थ ब्राह्मणामध्येच फक्त ब्राह्मण्य आहे, जातीवाद आहे असं बाबासाहेब म्हणत नाहीत. ते मराठ्यातही असतं खरं आहे. आणि ते दलितात असतं. इथं तर बाबासाहेबांच्या सत्याची निष्ठा उजळून निघालेली आहे. बरोबर. हे सर्व जातीचा जातीवाद हा ब्राह्मणवादच असतो असं बाबासाहेबांनी एका अर्थानं म्हटल्याचं मला लक्षात आलं. आणि मग बाबासाहेबांचा प्रभाव माझ्यावरती पडला. पहिल्या पूर्वार्धामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मी राहिलो. मार्क्सवादाच्या चळवळी मी केल्या, शेतकऱ्यांच्या चळवळी केल्या. एक कार्यकर्ता म्हणून आदिवासींची भाकरी, तिथला गुळाचा चहा, शहाद्याच्या श्रमिक संघटनेमध्ये मी सुरुवातीला कार्यकर्ता म्हणून राहिलो. नंतर मग मी प्राध्यापक झालो. प्राध्यापक झाल्यानंतर PhD केली बाबासाहेबांवरती. आणि त्या क्रमानं दलित समाज आणि माझ्यामध्ये एक जातीची भिंत जी उभी होती सनातन वर्णव्यवस्थेची, ती क्रमानं अशी ती मावळत गेली, ती संबंध नष्ट होत गेली. आणि आज महाराष्ट्रातला बाहेरचा दलित समाज मला कुठल्याही अर्थानं परका मानत नाही. ही माझ्या आयुष्याची आणि माझ्या जगण्याची, बोलण्याची, लिहिण्याची ती मला अस्सल पावती वाटते. याचं कारण भारतातल्या शेवटचा माणसाचा आवाज म्हणजे गांधी नसून आंबेडकर आहेत. बरोबर. कारण त्यांनी भोगलेलं जे काही अनुभव आहेत त्या भोगलेपणाला तोड नाही. बरोबर. आणि त्या भोगलेपणातून त्यांनी जी वाट निवडली बाबासाहेबांनी आणि जी व्यापकतापणा पचवलेली आहे, जे दलित मुक्तीपासून सुरू झालेली बाबासाहेबांची चळवळ मानव मुक्तीपर्यंत जाऊन पोचते. आणि त्या मुक्तीच्या संदर्भामध्ये गांधी दूर राहत नाहीत, बसवेश्वर दूर राहत नाही किंवा कुठलाही महापुरुष. त्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो एकरूपच होतो. आणि मग मला नावं वेगवेगळी दिसतात, पण दुःखमुक्त मानवतेच्या दृष्टीनं प्रत्येकाचं योगदान मी वंदनीय मानणारा माणूस आहे. बरोबर. आणि म्हणून तर मी बेरजेचं समाजकारण, बेरजेचं सत्यकारण, बेरजेचं सत्य ही भूमिका नव्यानं मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. दुसरं, सामर्थ्य आणि मर्यादा या दोन कसोट्या मला महत्त्वाच्या वाटतात. प्रत्येक महापुरुषामध्ये सामर्थ्य आहे, पण प्रत्येक महापुरुष सामान्य माणूससुद्धा असतोच. त्याच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही घटना प्रसंग येतात, परिस्थितीचा त्याला जो काही सामना करावा लागतो, राग लोभ असतो अंगभूत माणूस म्हणून, बरोबर. त्याच्यावरनं त्याची वाक्य, त्याचे विचार बाहेर येत असतात. आणि म्हणून महापुरुष प्रत्येक क्षणाला जे बोलतो ते महापुरुषाची वाक्य नसतात. महापुरुष जो त्याच्यातला सामान्य माणूसही बोलतो. म्हणजे आगरकरांनी टिळकांना महारोगी म्हटलं आणि गंजीवरचा महारोगी म्हटलं, आणि टिळकांनी आगरकरांना गावाबाहेरची कुत्री म्हटलेलं आहे. मग महापुरुष जर इतकी सामान्य भाषा बोलत असतील तर हे महापुरुष बोलत नसतो, त्याच्यातला सामान्य माणूस बोलतो. आणि म्हणून प्रत्येक महापुरुषातला सामान्य माणूस वंदनीय मानण्याची मला गरज वाटत नाही. तो सामान्य माणूस वजा करायचा आणि जेवढं म्हणून मानव कल्याणकारी त्यांची चळवळ असेल, कृती असेल, विचार असेल. काही लोकांचे विचार हीच कृती आहे, काही लोकांचे विचार आणि कृतीमध्ये साधर्म्य आहे, काहीमध्ये त्याच्यामध्ये विसंवाद आहे. ज्या ठिकाणी जेवढं स्वीकारार्ह अशा प्रकारचं पुण्य असेल ते कल्याणकारी पुण्य बेरजेमध्ये घ्यायचं मला महापुरुष महत्त्वाचा वाटत नाही. अनेक अनुयायी महापुरुषाला साध्य मानतात, मी साधन मानतो. हा त्या दोन्हीतला फरक आहे. कारण महापुरुषांनी स्वतःलाच त्यांनी साधन मानलं, मानवाच्या कल्याणासाठी स्वतःला ते साधनभूत मानतात आणि अनुयायी त्यांना साध्याच्या ठिकाणी नेऊन पोचवतात. बरोबर. हा जो विसंवाद घडला त्यामुळे महापुरुषांचं नुकसान झालं आणि समाजाचं नुकसान झालं. 70-75 वर्षाच्या कालखंडामध्ये शुद्ध प्रबोधन झालंच नाही. आपली प्रमेय बिघडलेली आहेत, चुकलेली आहेत. आणि एक महापुरुष, एक चळवळ, त्याचा अनुयायाचा वेगळा गट, त्याचा वेगळा धर्म, अशा प्रकारच्या दावणी वेगवेगळ्या बांधल्या गेल्या. आणि त्या दावणीला बांधून घेणारे संकुचित विचाराचे विद्वान सुद्धा विभागले गेले. महापुरुषांची जात धर्मनिहाय वाटणी, विद्वानांची जातनिहाय वाटणी आणि समाजाची वाटणी हे भारताचं वास्तव आहे. हे वास्तव देशाला परवडणार नाही. आणि म्हणून देशाची एकसंगता ठेवायची असेल तर सर्व माणसांना कवेत घेणारा मानवतावाद, पोटात घेणारा मानवतेचा गहिवर, जे जे महापुरुष आपल्या तर्कशुद्ध भूमिकेतून किंवा मानवतावादी दयाबुद्धीतून सिद्ध करतात त्यांची बेरीज करण्याची माझी भूमिका आहे. ती विनम्र भूमिका आहे. म्हणून मी एका महापुरुषाचा चाहता नाही, मी एका महापुरुषाचा अनुयायी होऊ इच्छित नाही. माझं नागरिकत्व एका धर्माचं मुळीच नाही, जातीचं तर नाहीच नाही, पण देशाचंही नागरिकत्व मी स्वतःला मानायला तयार नाही. मी विश्वाचा नागरिक आहे. भारताचा नकाशा ओलांडून पाकिस्तानमधला सामान्य माणूस, चीनमधला, दक्षिण कोरिया, उत्तर कोरियाचा, अमेरिकेचा कुठलाही सामान्य माणूस, जपानचा, कुठल्याही धर्माचा असो, तो माझ्यासारखाच माणूस आहे. आणि त्याच्या माझ्यातलं हे जे साधर्म्य आहे ते सुरक्षित पाहिजे, ते विकसित झालं पाहिजे.
वा. माझे आणि त्या प्रत्येक माणसाचे भाकरीचे प्रश्न, स्वातंत्र्याचे प्रश्न संपले पाहिजेत. त्यासाठी लोकशाही यंत्रणा, लोकशाही राज्यप्रणाली ही आवश्यक आहे. म्हणून हुकुमशाही जगातून संपावी. लोकशाही जी अंमलात आलेली ती अधिक दुरुस्त व्हावी, ती शुद्ध व्हावी, ती पूर्ण विकसित व्हावी. भारतीय लोकशाहीचं रूपांतर राजकीयमधून सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये व्हावं, जी बाबासाहेबांची इच्छा होती, जी सर्वांची इच्छा आहे. पण हे सगळी स्वप्न महापुरुषांची आणि संविधानाची स्वप्न पायदळी तुडवून, स्वप्नांचे गळे घोटून सत्ताधारी माणसं संपत्ती आणि सत्तेच्या नादी लागून 100 पिढ्याची भ्रष्ट व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भारतातलं राजकारण गुंतलेलं आहे. हे राजकारण भारताला परवडणार नाही. भारतामधलं धर्मांध अशा प्रकारचं धर्मकारण आणि जगातलंही धर्मांध धर्मकारण ह्या खऱ्या धर्माचा वारसा नव्हे. खरा धर्म हा तत्वज्ञानाच्या पातळीवरती माणूस केंद्रीच धर्म असला पाहिजे. माणसाच्या भल्याचा विचार करणाराच धर्म, धर्मग्रंथ आणि धर्मपरंपरा असली पाहिजे. दुर्दैवानं धर्मसंस्थापकाचे जी मूळ भूमिका आहे त्यापासून विपरीत आणि अत्यंत विकृत अशा प्रकारचं आचरण आणि त्याच्यावरचं भाष्य विद्वान, पुरोहित, ब्राह्मण, पुजारी, मौलवी किंवा ख्रिस्तामधले संबंध, फादरसारखी परंपरा ही अज्ञानातून, गैरसमजातून आपल्या धर्माचं चुकीचं प्रतिपादन करून धर्माधर्मातले गैरसमज वाढवत आहेत. म्हणून हिंदू मुस्लिम, मुस्लिम ख्रिश्चन, ख्रिश्चन हिंदू, बौद्ध हिंदू अशा प्रकारचे आडवे उभे संघर्ष जगाच्या नकाशात वाढले आणि भूगोलाच्या नकाशामधल्या देशाच्या सीमा जशा पेटल्या तशा माणसामाणसातले धार्मिक संघर्षही पेटत चाललेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक मनामध्ये हिंदुस्थान पाकिस्तानचा संघर्ष आज गावामध्ये, मनामध्ये, घरामध्ये सुरू झालेला आहे. हे परवडणार नाहीये. माणूस सात्विकच असला पाहिजे. जनावर संपलं का माणसातलं, याचं उत्तर नाही अशा प्रकारचं आहे. मग संस्कृतीची 2500 वर्ष आम्ही वाया घालवली का? विज्ञान माणसाला काही शहाणं बनवू शकतं का? जर बनवू शकत असेल तर मग संहार का निर्माण होतोय? रशियाचं आक्रमण तुमच्या युनेस्कोवरती का झालं, युक्रेनवरती का झालं आणि हजारो माणसं का मरत आहेत? जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे. त्यांनी विधायक शोध लावायला पाहिजेत. माणसं मारणारं संशोधन हे जर प्रतिभा संपन्न शास्त्रज्ञ जर निर्माण करत असेल तर त्या शास्त्रज्ञाचा निषेध केल्याशिवाय राहणार कसं? त्या शास्त्रज्ञाचा गौरव आम्ही कसा करावा आणि का करावा? मानवता कुंठित करणारी, माणसाचे गळे कापणारी, एका क्षणामध्ये लाखो माणसं मारणारी क्षमता ज्या शास्त्रज्ञाच्या कुटील आणि अत्यंत खलनायकी मेंदूतून जन्माला येते ते संशोधन मला मान्य नाही. आणि अशा संशोधनाला बळी पडलेले शास्त्रज्ञाची गुलामीही मला मान्य नाही. हिटलरशाहीच्या दावणीला शास्त्रज्ञाचे मेंदू बांधले गेलेले आहेत. असे शास्त्रज्ञ खलनायक आहेत. हिटलरच्या प्रवृत्तीचे ती तळी उचलणारे शास्त्रज्ञ आणि प्रतिभावंत हे मी खऱ्या अर्थानं मानवतेचे कैवारी मानायला तयार नाही. म्हणून कलावंतामध्ये, शास्त्रज्ञामध्ये, प्रतिभावंतामध्ये आता 2 गट आहेत. एक विध्वंसक स्वरूपाच्या प्रवृत्तीचा गट आहे आणि एक विधायक प्रवृत्तीच्या प्रतिभावंतांचा गट आहे. कवी, कलावंत किंवा अशा प्रकारचे जे काही विधायक शास्त्रज्ञ आहेत हे मानवतेच्या कल्याणासाठी ते संबंध झोकून देतात, समर्पित आहेत. आणि दुसरे आहे ते पैशासाठी किंवा हुकुमशाहीला बळी पडून हुकुमशहाची तळी उचलून अत्यंत अघोरी क्रूर स्वरूपाचं संशोधन निर्माण करून लाखो अशा प्रकारचे अणुबॉम्ब, मिसाईल तयार करतायत. ही विज्ञानाची प्रगती मला मान्य नाही. विध्वंसक विज्ञान हे घातक आहे. विधायक विज्ञान हे विवेकवादी भूमिकेतून मी त्याचं समर्थन करतो. म्हणून विज्ञानिष्ठ संस्कृती उभी करताना विवेकाची आठवण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक संस्कृतीच्या कैवाऱ्याने जपणं हे आवश्यक आहे. राजकीय व्यवस्था विवेकाला पायदळी तुडूनच उभी असते. ती कुठेतरी विवेकावर आणण्यासाठी नवी पिढी, नवं राजकारण, नवं समाजकारण, नवं धर्मकारण हे केवळ विवेकावर आणि सत्यावर आधारित निर्माण करण्याच्या दृष्टीनं नवा भारत, नवा महाराष्ट्र मला अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल, साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्यामध्ये आमूलाग्र बदल हे सगळं अपेक्षित आहे. आत्तापर्यंतचा जर आपली सगळी वाटचालच जर चुकीची असेल तर त्याची फळं चांगली मिळणार नाहीत. म्हणून भारत आणि संबंध जगाचा नकाशा, 700 कोटी मानवाचं भवितव्य आज सर्वार्थानं पशुत्वाच्या अधीन आणि अत्यंत धोक्यामध्ये सापडलेला आहे.
हा धोका संपवायचा असेल तर विश्वाला मुक्त करण्यासाठी युनोचा जाहीरनामा, ज्ञानेश्वराच्या पसायदानाची सूत्र, सार्वजनिक सत्यधर्मातील महात्मा फुल्यांचा उदात्त विचार, बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध धम्माची करुणा, महावीराची अहिंसा आणि विवेकानंदांची वेदांती समाजवादाची संकल्पना, गांधीतला महात्मा, बसवेश्वरातला महात्मा, या सर्वांची एकत्रित आपल्याला बेरीज करता आली पाहिजे. खूप छान सर. म्हणजे तुम्ही एवढं मोठं अंजन दिलेलं आहे आत्ता, आणि याच्यातून तुम्ही हाच संदेश दिला असं मला वाटतं की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हे साने गुरुजी म्हणाले. हो, साने गुरुजीच्या अगोदर एक प्रेमाच्या संदर्भातलं तत्वज्ञान येशू ख्रिस्ताने मांडलेलं आहे. हो, जे साने गुरुजी जगाला प्रेम अर्पावं म्हणाले, हो, त्याच्यामध्ये त्यांनी फरक केलेला नाही. ते गृहीत आहे की सगळ्यालाच प्रेम अर्पण करा. हो. पण येशू ख्रिस्त हा जगातला पहिला माणूस आहे की तो शत्रूवर प्रेम करा म्हणून सांगतोय. वा वा वा. शत्रूवर प्रेम करा म्हणणारा येशू ख्रिस्ताशिवाय मला एकही माणूस दुसरा मला तरी अभ्यासात मला सापडला नाही. म्हणून ख्रिश्चॅनिटीचा संदर्भ दीक्षा म्हणून मी स्वीकारलेला नाही धर्म, पण येशू ख्रिस्ताचा मात्र मी आदर्श अनुयायी मला स्वतःला वाटतो. कारण हे शत्रूवर प्रेम करणं अत्यंत कठीण आहे. त्याच्यामध्येच सगळ्या जगाच्या आनंदाचं आणि जगाच्या सुखाची गुरी केली आहे. येशू ख्रिस्ताच्या परंपरेतलं सगळ्यात मोठं हे तात्विक अशा प्रकारचं अधिष्ठान मला जवळचं वाटतं. त्याच परंपरेतली मदर तेरेसा, तिनं जी सेवा केली गोरगरिबांची, रोग्यांची, ती काही ख्रिश्चन लोकांपुरती मर्यादित नाही आहे. हिंदू असेल, मुसलमान असेल, बौद्ध असेल, अनेक लोकांनी आपले आईवडील जे अगदी महारोगानं जर्जर झालेत, रोगानं जर्जर झालेत, एड्स झाला, कोणाला काही झालं, आणि त्यांच्या जखमा बघवत नाहीत आणि त्याचं औषध पाणी करत नाहीत, अशा बेईमान मुलांनी आपले आईवडील रस्त्यावरती फेकून दिले, उकिरड्यावरती फेकलेल्या माणसांच्या जखमा आपल्या त्या पेशंटला घरी आणून मदर तेरेसानं त्या जखमा धुवल्या हातानं, त्याला मलमपट्टी केली, औषध दिलं, त्याला माणुसकीचा दिलासा दिला, पोटामध्ये अन्न दिलं, आणि मुख्य म्हणजे माणुसकीचा त्यांना स्पर्श दिला. बरोबर. हे येशू ख्रिस्ताची शिकवण आणि प्रेरणा मदर तेरेसाला आहे. मदर तेरेसाचं एक वाक्य आहे त्यांच्या चरित्रामध्ये की त्या पेशंटच्या जखमा धुवत असताना, मलमपट्टी करताना, मला त्या जखमेमध्ये मला येशू ख्रिस्त दिसतो. येशू ख्रिस्ताची प्रेरणा स्वीकारून जात धर्म आणि देशाच्या भिंती ओलांडून मदर तेरेसा सारखी ही तपस्वी अशा प्रकारची करुणावादी, दया बुद्धिवादी, प्रेमळ अशा प्रकारची मातृत्व सिद्ध करणारी साता समुद्रापलीकडली महिला देशात येऊन या देशातल्या लोकांचं दुःखहरण करते. यापेक्षा मोठा मानवतावाद दुसरा कोणता नाही. म्हणून धर्माच्या भिंती या झूट आहेत. मानवता धर्म हाच खरा धर्म आहे. सर्व धर्माचा सारांश म्हणजे मानवता धर्म आहे. या मानवता धर्माला जे जे समर्पित आहेत ते मला वंदनीय आहेत. खूप छान, खूप छान. खूप मोलाचा संदेश आहे याच्यातून, की मी आता शेवटी म्हणणारच होतो की सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो मानवता धर्मच आहे. आणि त्या माणूसपणाला केंद्रित करूनच तुम्ही आजपर्यंतचं आयुष्य तुम्ही जगत आलेला आहात. किंवा तुम्ही आता सांगतानाही सांगितलं की नागरिकत्व हे देशाचं असू किंवा कुठलंही असू, देशाचं नागरिकत्व हे संकुचित आहे. आता विश्वाचं नागरिकत्व हे समृद्ध आणि श्रेष्ठ नागरिकत्व. बरोबर बरोबर. विश्व धर्म, विश्व साहित्य, विश्व नागरिकत्व, विश्व रचना हीच आता अंतिम सत्य आहे. खरंय खरंय. संबंध आपल्या मांडणीमध्ये, जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, विचार करण्यामध्ये, चिंतनामध्ये, मननामध्ये, साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये, विज्ञानामध्ये विश्वात्मक विचार असणं ही आजच्या नागरिकत्वाची पहिली अट आहे. बरोबर. 21व्या शतकातलं नागरिकत्व हे संकुचित राहून चालणार नाही. बरोबर. मराठीपुरतं, महाराष्ट्रापुरतं, देशापुरतं नागरिकत्व हे मर्यादित आहे. हे संकुचित नागरिकत्व आहे. देशाच्या भिंती आता बाद झालेल्या आहेत. बरोबर. त्या सोयीसाठी सगळे हुकुमशहा किंवा लोकशाहीचे प्रमुख ठेवतील, पण मानवतेला देशाचे नकाशे मान्य नाहीत, असा तो भाग आहे. म्हणून विश्वात्मक धर्म, विश्व माणूस, विश्व नागरिकत्व, विश्व साहित्य आणि विश्व संस्कृती हा चिंतनाचा विषय असला पाहिजे. आणि त्याची मुळं आपल्याकडे संत साहित्यामध्ये आहेत. अवघाचा संसार सुखाचा करीन म्हणणारे संत आहेत, किंवा वसुदैव कुटुंबकम म्हणणारी भारतीय तत्वज्ञानाची परंपरा आहे. महम्मद पैगंबर सुद्धा विश्वाच्या शांततेचाच विचार मांडतो. बरोबर. बुद्धाची करुणा ही विश्वात्मक आहे, ती बुद्धिस्टापुरती मर्यादित नाही. आणि महावीराच्या अहिंसेचा प्रभाव जैन धर्मापुरता मर्यादित नाही, तो विश्वात्मक आहे. खरंय खरंय खरंय.
मग या याच्यामध्ये तुम्हाला कोणती एखादी कविता असेल किंवा कोणता एखादा कवी की खूप जास्त भावला आणि त्याची ती कविता तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या कार्यक्रमामध्ये सादर करावीशी वाटते? एक तर मी फार पूर्वी अगदी तरुण असताना काही कविता लिहिल्या. हो. काही बऱ्या होत्या, अगदीच म्हणजे काही दुय्यम स्वरूपाच्या होत्या. नंतर मी त्या फाडून टाकल्या. त्यावेळेस नामदेव ढसाळचा वगैरे प्रभाव जरा होता. म्हणून शिव्या देणाऱ्या कविता मी सुरुवातीला लिहिल्या आणि मला नंतर त्या पटल्या म्हणून ते फाडून टाकल्या. बरं, बरं. त्यामुळे माझा कवितेचा पिंड माझा नाही. पण कविता मला आवडते. कवितेतली संवेदना मला जास्त प्रभावित करते. कवितेतली प्रतिमासृष्टी मला खुणावते. पण तरीही सत्यनिष्ठ कविता आणि मानवतेचा गहिवर पेरणारी कविता हो. ही मला जास्त अपील होते. बरोबर. आणि ते जुन्या पिढीमध्ये हे आहे. नव्या पिढीमध्ये तर अलीकडली तरुण पिढी प्रचंड ताकदीनं अशा प्रकारची ही मानवतावादी कविता जन्माला घालतायत. नव्या पिढीची कवी प्रतिभा ह्या प्रचंड तल्लख आहेत. त्यांची प्रतिमासृष्टी पण अत्यंत वेगळ्या टाईपची आहे. कडक आहेत. काही विद्रोही आहेत, काही विवेकी विद्रोही आहेत, काही संवेदनशील आहेत, काही फक्त विचाराची कविता आहे. बऱ्याच कवितेमध्ये गद्यात्मकता जास्त दिसते. कविता म्हणून ती कमी पडत असली तरी सुद्धा त्यांची भूमिका सत्यनिष्ठ आहे, याचा मला गौरव जास्त वाटतो. काही 100रातले 5-10 कवी अत्यंत प्रतिभासंपन्न मला दिसतात. पण म्हणून ते 90% जी कविता आहे ती कमी दर्जाची जरी असली, दुय्यम स्वरूपाची असली तरी त्यांचा कवी म्हणून असणारा हक्क आणि कवी म्हणून असणाऱ्या त्यांचा सांस्कृतिक लोकशाहीतला सहभाग मला अर्थपूर्ण वाटतो. वा. राजकीय लोकशाही जशी भिल्ल असेल, कोळी असेल, भटक्या असेल, दलित असेल, ब्राह्मण असेल, मारवाडी, धनगर, प्रत्येकाला एक अधिकार आहे. टाटा बिर्लाला हक्क तोच आणि झोपडीतल्या माणसाला तोच. ही जशी राजकीय लोकशाही आहे तशी सांस्कृतिक लोकशाहीची संकल्पना माझ्या डोक्यात पक्की आहे. आणि म्हणून खेड्यातून आलेला, कुठल्या डोंगरातून आलेला एखादा आदिवासी कवी असेल, मुस्लिम, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, भटका असेल, तर त्या कवीच्या कवितेमधलं व्याकरण मी तपासत बसत नाही आहे. त्याच्या अंतःकरणाला व्याकरण नसतं. अंतःकरणातली भावना ही कुठल्याही शब्दात व्यक्त होऊ शकते. ती भावना प्रामाणिक किती आहे आणि व्यापक किती आहे याला माझ्या दृष्टीनं महत्त्व आहे. आणि त्याचं जे कवितेच्या प्रांताला जे योगदान आहे कमी अधिक स्वरूपाचं असेल, पण त्याच्यातला सहभाग, त्याचं नाव त्या कवी म्हणून यादीमध्ये येणं ही सांस्कृतिक लोकशाहीची पूर्व अट आहे. सांस्कृतिक लोकशाहीला मी सुटी पाहत नाही. भारतामध्ये राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये झालेलं नाही. तर का झालं नाही? तर भारतातली सांस्कृतिक लोकशाही अपूर्ण पडली, इमॅच्युरिटीमध्ये सापडलेली आहे. सगळ्याच कवी लेखकांचा सहभाग जसा जसा तो प्रमाण वाढत जाईल, सांस्कृतिक लोकशाहीच्या जाणीवा, कवींची संख्या, लेखकांची संख्या, प्रतिभावंतांची संख्या ही ज्या प्रमाणात वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये सत्याचा प्रसार होईल, संवेदनेचं मूल्य पसरेल, माणसाची माणुसकी गहिवर तो पेरत जाईल, मातीचा कण आणि कण माणुसकीच्या गहिवरानं चिंब भिजून निघेल, खेडीपाडी त्या संबंध संस्कृतीच्या टप्प्यात येतील, मुठभर ब्राह्मणांची, मुठभर उच्चवर्णीयांची, मुठभर उच्चवर्गीयांची लोकशाही ही कामाची नव्हे. संस्कृतीमध्ये सर्वांचा सहभाग, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, शेतमजुरांचा, दलितांचा, आदिवासींचा सहभाग हा अर्थपूर्ण असला पाहिजे. त्याशिवाय लोकशाही ही संकल्पनाच अर्थपूर्ण होत नाही. बरोबर. आणि म्हणून संस्कृतीमधली लोकशाही, सांस्कृतिक क्षेत्रातली लोकशाही जर पूजायची, जपायची आणि विकसित करायची असेल, आणि का विकसित करायची? तर राजकीय लोकशाही अर्थपूर्ण व्हावी म्हणून, राजकीय लोकशाही विकसित व्हावी म्हणून सांस्कृतिक लोकशाही जपली पाहिजे. ह्या जपण्याच्या ध्येयवादामध्ये सर्व जाती धर्माच्या, ग्रामीण शहरी प्रतिभा, महानगरी प्रतिभा यांचं योगदान आणि यांची संबंध कॉन्ट्रीब्युशन स्वीकारणं, स्वागतार्ह मानणं हे सांस्कृतिक लोकशाहीच्या पूजनासाठी आणि विकासासाठी मला आवश्यक वाटतं. ते व्रत मी आयुष्यभर करत आलो आणि मी एक ठरवलं की मी मरेपर्यंत कुणालाही प्रस्तावना नाही म्हणणार नाही. म्हणून तर 4-5 वर्षामध्ये 309 प्रस्तावना कालपर्यंत झाल्या. अजून 4-5 पुस्तकं अजून प्रस्तावनेसाठी पडलेली आहेत. ते माझं एक पुण्य आहे. हे सांस्कृतिक लोकशाही जपण्याचं माझं एक कर्तव्य मी ते करतो आहे. बरोबर. तर याला जोडूनच मला विचारायचं आहे तुम्हाला की कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आजचा तरुण नेमका कुठं आहे आणि त्याची भूमिका काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तरुणांच्या मध्ये 2 प्रवृत्ती आणि 2 परंपरा मला दिसत आहेत वर्तमानामध्ये, पाठीमागे सुद्धा. एक विधायक प्रवृत्ती जपणारे, समाजाप्रती अत्यंत आपलं उत्तरदायित्व सिद्ध करणारे
कर्तव्यबुद्धीनं वागणारे, लिहिणारे, बोलणारे, कलेमध्ये रमणारे, साहित्यामध्ये लिहितो रसिकता जपणारे किंवा लेखक म्हणून असणारी भूमिका बजावणारे एक चांगली विधायक प्रवृत्तीची तरुणाई मला दिसते आणि विध्वंसक प्रवृत्तीची मला तरुणाई दिसते आहे. विध्वंसक तरुण हे ते राष्ट्राला तर घातक आहेतच, त्यांच्या कुटुंबालाही घातक आहे आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या दृष्टीने ते घातक आहेत. आणि म्हणून त्यांची विध्वंसक वृत्ती कशी आपल्याला शांत करता येईल किंवा ते संपवता येईल या दृष्टीनं समाजातल्या धुरीणांनी समाजातल्या सेवकांनी त्याचा विचार करण्याची गरज आहे. पण जे अस्सल कलावंत कवी आहेत तरुणाईमध्ये तरुणमधले प्रचंड मोठी संख्या आहे. म्हणजे मी त्या बाबतीमध्ये धन्य आहे की अशा विधायक प्रवृत्तीच्या प्रतिभासंपन्न तरुणांच्या संपर्कात मी सतत आहे. ही मंडळी अत्यंत गरीब आहेत, म्हणजे अत्यंत वॉचमनची नोकरी करणारी काही मुलं आहेत, झोपडपट्टीत राहणारी मुलं आहेत, ग्रामीण भागाच्या मातीमध्ये वक्कर ते शेतातलं वक्कर चालवले, पण त्यांच्या प्रतिभा अव्वल दर्जाच्या आहेत. जे प्रस्थापित ठरलेल्या आणि रुळलेल्या आणि काय म्हणतात त्याला अत्यंत मातून गेलेल्या प्रतिभावंतांच्या थोबाडीत मारतील अशा प्रकारच्या अव्वल प्रतिभा मला ग्रामीण शहरी उपेक्षित अशा प्रवाहात मला दिसत आहेत. आणि त्यांचं कौतुक करायला मला माझ्याकडे शब्द कमी पडतात, एवढं ते गौरवास्पद अशा प्रकारचं काम आहे. पण दुसऱ्या प्रकारची तरुणाई दारूमध्ये बुडालेली आहे, व्यसनामध्ये बुडालेली आहे. आपल्या आईचा खून करणं, बापाचा खून करणारी अत्यंत वाईट प्रवृत्तीचे तरुण मला दिसत आहेत. किंवा बायकोवरती संशय घेणारे किंवा स्वतःचाच कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा झटक्यानं आत्महत्या करणारे, ही सर्वच अशा प्रकारची जी कुरूपता तरुणाईच्या पातळीवरती दिसते आहे. याचं कारण समाज मन विकृत झालेला आहे, समाजाचा सांस्कृतिक सामाजिक स्तर बिघडलेला आहे. आणि याची जबाबदारी ही पहिल्या पिढीनं घेणं मला आवश्यक वाटतं. आमची पिढी कमी पडते आहे, आम्ही नालायक ठरतो आहोत, आम्ही कमी पडतो आहोत, म्हणून आम्ही आमच्या पुढच्या पिढीला योग्य दिशा आम्ही देऊ शकलो नाहीत. आमचे भाकरीचे प्रश्न संपले, आमचे मानापानाचे प्रश्न संपले, स्वातंत्र्याचे प्रश्न संपले, म्हणून नव्या पिढीचे संपत नाहीत. नव्या पिढीला गुणाकारामधल्या प्रश्नांशी सामोरं जावं लागत आहे. नव्या पिढीला अत्यंत करप्ट अशा प्रकारचं विकृत राजकारण आलं, त्यांच्यासमोर खरा धर्म येतच नाही, विकृत आणि अत्यंत खोटा दांभिक धर्म त्या नव्या पिढीसमोर येतो आहे. आणि म्हणून राजकीय व्यवस्थेमध्ये वाहत गेलेले तरुण पुढाऱ्यांच्या बॅगा उचलण्यामध्ये समाधान मानतायत, पुढाऱ्यांच्या विजयामध्ये स्वतःच्या आयुष्याचा गुलाल उधळून पाहतायत. ही विसंगती आहे, त्यांना त्याच्यात काहीच मिळत नाही. पुढारी मंडळी कोणत्याही पक्षाचा असो, तरुणांच्या प्रतिभा आणि प्रज्ञेला वापरतायत, या तरुणांच्या प्रज्ञा नशा चढवून त्यांना त्याच्यामध्ये बर्बाद करतायत आणि स्वतःच्या 100 पिढ्याच्या व्यवस्था ती राजकीय व्यवस्था करते आहे. ही राजकीय व्यवस्था एक तरुणांची कोंडी करणारी आहे. धर्मही या तरुणांना योग्य दिशा देत नाही. म्हणजे कुठलंही चांगलं म्हणणारं साधन आणि माध्यम तरुणाईसाठी उपयुक्त ठरत नाही. म्हणून तर तरुणाईसमोर मोठे प्रश्न गुंतागुंतीचे निर्माण झालेत. हे आव्हान पेलणारी प्रतिभा आणि प्रज्ञा अत्यंत डोळसपणानं ती मिळवणं, ती सिद्ध करणं आणि सर्व गुणाकारात वाढलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना सक्षमपणानं, एकसंघपणं, प्रगल्भपणानं, विवेकानं, डोळसपणानं देशनिष्ठा, मातीची निष्ठा, संस्कृतीची निष्ठा आणि मानवनिष्ठा जपणं हे नवीन तरुणांसमोर एक आव्हान आहे. हे आव्हान पेलताना पालकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, समाजातल्या सर्व जबाबदार घटकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. सर्व समाजातले सर्व काही घटक, जबाबदार सामाजिक घटक अत्यंत सुंदर विवेकानं मागणारे सुद्धा आहेत. सगळं बिघडले असं मी म्हणणार नाही, पण बहुसंख्येनं बिघाड झालेला आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी शक्ती कमी पडते, माणसं कमी आहेत, संख्येनं कमी आहेत आणि त्यांची विभागणी आहे. त्यांच्या संघटना, त्यांची एकरूपता जर झाली तर नवी विवेकाची चळवळ, सत्यनिष्ठेची नवी चळवळ, संस्कृती निष्ठेची अत्यंत भक्कम अशी एकसंघ पायावरची मानवतावादी चळवळ निर्माण करण्याची गरज आज जुन्या पिढीला, नव्या पिढीला दोघांच्याही भवितव्यासाठी आणि जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. मी अगदी सडेतोड उत्तर मिळालं. म्हणजे आजच्या तरुणाला नक्की काय अपेक्षित आहे तर तुम्ही तुमच्या त्या आत्ताच्या सगळ्या संवादामध्ये खूप योग्य रीतीने त्याची अगदी वजा बेरीज गुणाकार सगळा प्रॉपर तुम्ही आमच्यासमोर मांडलात. आता एवढी सुंदर मुलाखत दिलीत, तुमची भूमिका रोखटोक तुम्ही मांडलीत, तर या कार्यक्रमाचा भाग म्हणून मी तुमच्यावरती एक कविता केलेली आहे. धन्यवाद. मी आपल्यासमोर मांडतो. ती नक्की तुम्हाला आवडेल हा विश्वास व्यक्त करतो. कविता आवडेल, फक्त माझा फार गौरव माझा नको. मर्यादित ठीक आहे, मी माणूस आहे, मला गौरव आवडतो, नाही असं नाही. बरोबर. कवितेचं शीर्षक आहे
गोधडी. छान. तुम्ही सारेच मला रोज उलगडणारे आणि पुन्हा मिटणारे अगदी त्या वर्तमानपत्रासारखे. छान. तुम्ही सारेच मला रोज उलगडणारे आणि पुन्हा मिटणारे अगदी त्या वर्तमानपत्रासारखे. स्वतःमध्ये मला सामावून घेणारा प्रत्येक जणच वेगवेगळ्या विचारांचा. स्वतःमध्ये वा. मला सामावून घेणारा प्रत्येक जणच वेगवेगळ्या विचारांचा, परंतु मी एक बनवू पाहते सर्वांस अगदी त्या लोण्याच्या गोळ्याप्रमाणे. वा. कारण यामध्ये मी ना जात पाहते, ना धर्म, ना रंग. मी शोधत असते एकच मन, अगदी अनेक रंगांनी रंगून देखील एकाच रंगात रंगीत झालेलं त्या निसर्गाप्रमाणे. वा वा. या गोधडीची ऊब तेव्हाच लागेल जेव्हा तुमचं दातृत्व आणि कर्तृत्व स्वकौशल्याने चमकू लागेल, बर. अगदी त्या माणसाच्या मूळ प्रकृतीप्रमाणे. वा वा. याच मूळ प्रकृतीस धारण करून काही अवली माणसं, याच मूळ प्रकृतीस धारण करून काही अवली माणसं समाजव्यवस्थेचा भाग झालेली असतात, नव्हे तर ते त्या समाजाचा आरसा म्हणून जगत असतात, अगदी त्या उबदार गोधडीप्रमाणे. वा अगदी वा त्या स्वप्नील, उबदार बहुत बढिया, गोधडीप्रमाणे. मस्त. मनापासून धन्यवाद सर. तुम्हा तिघांनाही विशेष धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हा प्रयोग आहे. चॅनलची भरभराट सर्व अर्थानं सर्व ठिकाणी सर्व दूर व्हावी अशी अंतःकरणपूर्वक इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या प्रयत्नाबद्दल आणि नवीन प्रयोगाबद्दल. संबंध काय कविता जगणारी माणसं वाढावीत आणि संपूर्ण विश्व कवितामय व्हावं, म्हणजे संवेदनशील आणि सत्यनिष्ठ व्हावं, अशा प्रकारची आकांक्षा आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. आभार. थँक्यू.